मित्रांनो, मोठे तेवढे खोटे लोक राहतात. असं का म्हणतोय माहितीये का मी? हे बघा, आता सकाळी सकाळी एक बुकिंग मारली मी उबरची. मला बुकिंग आली, 4 कस्टमर होते आणि 3 बॅगी होते त्यांच्या. तर 2 बॅगी गाडीत ठेवल्या, एक बसत नव्हती. म्हटलं मॅडम बेटर नाही बोला बरं काय. बोले हम गोद में ले लेंगे. छोटी बॅग होती. म्हटलं ख्या चला ॲडजस्टमेंट करून घेऊ. तर पुढं बसलेली होती ती लेडीज, तिने बॅग घेतली त्या मांडीवरती आणि गेअर सुद्धा टाकायला मला प्रॉब्लेम होत होता. तरी पण मी ॲडजस्टमेंट केलं आणि तिला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्याच्या नंतर बिल निघलं 207 रुपये. किती? 207 रुपये बिल निघलं मित्रांनो. आणि त्या लेडीजने मला 210 रुपये दिले. हां, आणि चांगल्या एरियात बरं काय, कॉलेज रोडला. 207 रुपये बिल होतं आणि तिने 210 रुपये दिले. आणि सगळ्या बॅगी वगैरे काढल्या ती तिथंच उभी बरं काय. म्हटलं क्या हो मैडम? बोले भैया 3 रुपये दो ना. बोले 207 रुपये हो गए ना, 3 तो रुपये दो हमारे वापिस. म्हणजे इतकी डेंजर लेडीज होती ती. मी म्हटलं यार छुट्टा नहीं, म्हटलं मैडम मेरे पास छुट्टा नहीं तो ऑनलाइन करो. बोले मेरे पास मैं स्कैनर देती हूँ बोले आपको, नहीं तो नंबर ले लो मेरा. तिचा नवरा म्हणे अरे जान दे ना, उन्होंने एडजस्ट किया थोड़ा, 3 रुपये का क्या होता है. बोले नहीं नहीं, बोले पैसा है. बोले वो ऐसा कैसा छोडेंगे बोले हम. मी तिला अक्षरशः माझा $5-6 काढून तिच्या हातात ठेवला. म्हटलं 2 रुपये मेरे रेन दो आपको. गेली निघून घेऊन बरं काय, निघून घेऊन गेली. तर मला अशा दात करून पोट भरणाऱ्या लोकांना मला एक सांगायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता किंवा मोठ्या हॉटेलमध्ये जाता, त्यावेळेस वेटरला 50-50, 100-100 रुपये टिप देता. बरोबर? त्यांनी काय ॲडजस्टमेंट केली नाही तरी पण त्यांना देता तुम्ही. कशाला? की रुबाब दाखवायला, तुमचा पटेल की दाखवायला. पण ड्रायव्हर कोण तुम्ही 3-3 रुपयासाठी डोकं लावता, म्हणजे किती निचडपणा आहे. ड्रायव्हर तुम्हाला ॲडजस्टमेंट करतोय तरी पण तुम्ही 3 रुपये मागायसाठी हलकटवाणी ऑनलाईन करणे तर काही पण 3 रुपये दे. इतके डेंजर. 5 रुपये दिले यार मी त्याला 3च्या ठिकाणी जाय घेऊन. म्हटलं बाबा काय एवढं, कारण की आम्ही रोजचे सीएनजी भरायला लागलो, 3-4 रुपये असे देऊन टाकतो सीएनजी पंपावरती, मागत नाही आम्ही. आणि हे मोठे लोक, हे मोठे तेवढे खोटे लोक राहतात. काय वाटतं मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं झालंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये काही तथ्य वाटलं तर मला लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद पब्लिक.